बहिणीला 13 वर्ष झाले लग्नाला, तर मूल नव्हतं. त्यावेळी भावाने दुबईवरून सिद्धिविनायकला मुंबईच्या नवस केला होता की माझ्या बहिणीला बाळ होऊ देत म्हणून. आणि वर्षाच्या आतमध्ये माझ्या बहिणीला मुलगा झाला आणि त्याचं नाव आम्ही वरद ठेवलं. भावाने त्याचा नवस तर 2 महिन्यामध्येच फेडला होता. त्यानंतर वरद 1.5 वर्षाचा होता तेव्हा मुंबईला आल्यानंतर सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन गेला होता. आणि तो आता 10 वर्षाचा आहे, म्हणजे 10वं वर्ष त्याला चालू आहे. तेव्हा आला आहे. मग म्हटलं बाकी सगळं राहू दे, पण आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन येऊया. कारण तो लहान होता तेव्हा त्याला काही समजत नव्हतं. आता त्याला सगळं समजतं. त्याला मी ज्यावेळी सांगितलं की तू नवसाचा आहे, त्या देवाला तू नवस केल्यानंतर मामाने तू झाला आहेस असं म्हटलं, तर त्याला तर अजून आवडलं. तर तो म्हणायला लागला की दर्शन घेतल्यावरती मी उंदीर मामाच्या कानात मला काहीतरी बोलायचं आहे. आणि त्याची इच्छा व्यक्त केली. आणि मग नंतर आम्ही विचारलं तर आम्हाला तो बराच वेळ काही सांगत नव्हता. मग म्हटलं मी की तुझं सांगितलं नसतं तुझी कोणती इच्छा पूर्ण झाली हे तुला कसं कळणार. मग तेव्हा त्याने सांगितलं की मला आईबाबांच्या बरोबर आयुष्यभर राहायचं आहे आणि मला छान शिकून मोठं व्हायचं आहे आणि तुमच्या दर्शनाला पुढच्या वर्षी लवकर